Okay. Hi, Harsh, Harshada, ऋषिकेश, सारा, सानिका अँड श्रुती. ओके. माझा आवाज येतो तुमच्यापर्यंत व्यवस्थित? हो सर. येस सर. ओके. लेट्स कंटिन्यू. आपण काल बघा ही स्लाइड तुम्हाला दाखवतो. हे मॉलिक्युल्स आपण सॉल्व्ह केलेले. लुक ॲट दिस. आपण इथरचं कॉमन नेम आणि IUPAC नेम दोघं डिस्कस केले होते आणि ॲट द एंड या 8 नंबरचा मॉलिक्युल नंबर आपण एक 9 नंबरचा मॉलिक्युल घेतला होता, ज्याच्यामध्ये लिटिल बिट थोडंसं डाऊटफुल होतं की तो मॉलिक्युल सॉल्व्ह कसा केलाय किंवा तो मॉलिक्युल सॉल्व्ह कसा करायचा. तर तो प्रॉब्लेम सॉल्व्ह झालाय. तो मॉलिक्युल आपण कुठला बघितला मी सांगतो तुम्हाला इथे. आपण एक नवीन मॉलिक्युल इथे घेऊ. बघा मॉलिक्युल या टाईपचा होता. आय एम गोइंग टू रिप्रेझेंट दॅट मॉलिक्युल. ओके. बघा आपण इथरचं नोमेनक्लेचर करताना एक मिनिट, तो मॉलिक्युल कुठला होता एके साईडला. फेनिल. हा, इथे मी प्रेझेंट करतो तो मॉलिक्युल. बघा एके साईडला आपण रिंग दाखवली होती, ऑक्सिजन, आणि या साईडला CH2 अँड CH3 असा एक मॉलिक्युल होता. ओके. एकच मिनिट, मी रेकॉर्डिंग ऑन केलंय का? येस. ओके. सो मला एक सांगा, या मॉलिक्युलला सॉल्व्ह करताना ही जी इकडची साईड आहे या रिंगला आपण काय नाव दिलं होतं? इट्स अ फेनिल. याला आपण नाव देतो फेनिल. आणि इकडचा जो ग्रुप आहे या ग्रुपला आपण नाव देणार होतो इट्स अ. बघा हा अल्किल ग्रुप कुठला आहे ते फक्त आपल्याला ओळखायचं आहे. यातला अल्किल आहे फेनिल आणि दुसरा अल्किल आहे जो असणार आहे एन प्रोपिल. दिस इज एन एन प्रोपिल. आणि सध्या जे आपण त्याचं नाव लिहिणार आहोत ते आपल्याला लिहायचं होतं कॉमन नेम, ज्याच्यामध्ये काल आपण थोडी डिफिकल्टी फेस केली होती. ॲक्च्युली डिफिकल्टी नव्हती, तर NCERT मध्ये त्याचं नाव चुकीचं दिलं गेलं होतं. ओके. तर ते चेक केलं गेलं काल मी, काल आज संध्याकाळी चेक केलं ते. तर NCERT मध्ये ते नाव चुकीचं दिलं होतं, जे आपल्याला नाही फॉलो करायचं आहे. आपल्याला प्रॉपर वेनेच जायचं आहे. तर इथे बघा कॉमन नेम लिहितानाचा पॅटर्न कुठला असतो. आपल्याला जेव्हा एखाद्या इथरचं नाव लिहायचं असतं कॉमन नेम, तर आपल्याला आधी अल्किल ग्रुपचं नाव लिहायचं आहे आणि अल्किल ग्रुपचं नाव लिहून झाल्यानंतर कंपल्सरी वर्ड कुठला मेन्शन करायचा आहे? इथर मेन्शन करायचा आहे. तर हा जो मॉलिक्युल आपण सॉल्व्ह करतोय, तर एके साईडला आहे फेनिल ग्रुप आणि दुसऱ्या साईडला आहे एन प्रोपिल ग्रुप. तर आपण काल असं डिस्कशन केलं होतं की ते टाय झालं होतं. पहिल्या मॉलिक्युलमध्ये पण पी आहे, दुसऱ्या मॉलिक्युलमध्ये दुसऱ्या ग्रुपमध्ये पण पीच आहे. मग पी नंतर ज्या लेटरला प्रेफरन्स द्यायचा आपल्याला, तर पी नंतरचं इथे पुढचं लेटर कुठलं आहे? इथे आहे एच. आणि या साईडला पी नंतरचं पुढचं लेटर कुठलं आहे? आर आहे. मला सांगा एच आणि आर अल्फाबेटिकली कोण येणार आहे आधी? ऑब्विसली एच येणार आहे. मग आपल्याला नाव लिहिताना कसं लिहायचं आहे? द कॉमन नेम ऑफ दिस मॉलिक्युल इज फेनिल एन प्रोपिल इथर. फेनिल एन प्रोपिल इथर. हे आपला कालचा टॉपिक होता, जो आता आपण इथे एंड अप केलाय. ओके. सो हा बोला. ते सेकंड नंबरला मिथिल होता. ते स्ट्रक्चर सांगा तर बरं. याच्यामध्ये पण आपण तेच सॉल्व्ह केलंय, ते पण सांगा कसं होतं. फक्त तिथे सेकंड नंबर आहे ना, तिथे मिथिल होता. ओके. रिंग ॲज इट इज दाखवतोय. रिंग ॲज इट इज. त्याच्यानंतर ऑक्सिजन आणि इथे या टाईपचं स्ट्रक्चर होतं का असं? असं म्हणते का तू? नाही नाही त्याच्या पुढे अजून एक तो कट करा, खाली एक. खाली जो मिथिल हो टाकला ना हो. तुम्ही, तो कट. तिथे CH2 आणि पुढे CH3. इथे CH. मग मिथिल कुठे दाखवायचा? हा, त्याच कार्बनला दाखवायचा. CH असेल तो. हा, इथे CH खाली आणि याच्या तिथे पुढे CH3 CH3. असं म्हणते का ते? हा. हा. याच्यामध्ये मग आपल्याला प्रॉब्लेम काहीच नव्हतं ना, कारण हा जो ग्रुप आहे या ग्रुपचं नाव काय असतं? आयसोब्युटिल ग्रुप. याला आपण कुठला ग्रुप बोलतोय? दिस इज अन आयसोब्युटिल ग्रुप. म्हणजे आपल्याला बी वरती फोकस करायचा आहे. आणि इकडचा जो असणार आहे तो आहे फेनिल. याच्यामध्ये काही प्रॉब्लेमच नव्हता. अल्फाबेटिकली आधी कोण येणार आहे? बी आधी येणार आहे. मग आपण या मॉलिक्युलचं नाव लिहिताना काय लिहिणार? आयसोब्युटिल फेनिल इथर. कालचा जो इश्यू झाला होता ना, त्याच्यामध्ये 2 लेटरमध्ये टाय झालं होतं, त्याचा इश्यू होता. पण तो इश्यू सॉल्व्ह झालाय. ते जरी नवीन कंपाऊंड तुम्हाला सापडलं कालचं, तरी ते सॉल्व्ह करताना या वरच्या मेथडने सॉल्व्ह करा. पहिल्या लेटर सोबत टाय झालंय तर दुसऱ्या लेटरचा विचार करायचा असतो. ओके. जे एनसीईआरटीला थोडंसं रॉंग दिलं होतं, मी एकदा चेक करतो. हा 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 हा. हे बघ, हे जे तू सांगितलं ना, हे नाही येते. हे नाव करेक्ट लिहिलंय आपण, ते दुसरा मॉलिक्युल आहे तो. तो आपण पुढच्या स्लाइडवरती सॉल्व्ह करू त्याला.
बघा इथे एक दाखवतो मी तुम्हाला. CH2 CH2 CH CH3 अँड CH3 असा मॉलिक्यूल होता तो. आता याच्यामध्ये बघा इकडची लेफ्ट हँड साईड आहे, त्या लेफ्ट हँड साईडला आपण नेहमीप्रमाणे काय बोलणार, ही जी लेफ्ट हँड साईड आहे याला आपण बोलणार ॲज युजल फेनिल. ओके. आणि ही जी राईट हँड साईड आहे, हा एवढावाला पार्ट, याला आपण एक नाव देतो 1 2 3 4 5 5, याला आपण नाव देतोय दिस इज आयसोपेंटिल. हा ग्रुप कुठला आहे, आयसोपेंटिल. आणि मी तुम्हाला असं सांगितलं होतं की इथे पी आहे आणि इथे सुद्धा पेंटिलचं पीच आहे, म्हणजे दोघांमध्ये टाय झालं होतं. दोघांमध्ये टाय झाल्यानंतर तुम्हाला पुढच्या लेटरचा यूज करायचा आहे. इथे एच लेटर आहे आणि इथे कुठलं लेटर आहे, इथे ई लेटर आहे. तर मला हे सांगा तुम्ही अल्फाबेटिकली आधी कोण येणार आहे, एच येणार की ई येणार? ऑब्व्हियसली ई येणार आहे. मग आपण या कंपाऊंडच्या नावाची सुरुवात कशी करणार आहोत, द नेम ऑफ दिस मॉलिक्यूल इज, इट इज आयसोपेंटिल फेनिल इथर. चला हा कालचा मॉलिक्यूल होता, तो पण आता सॉल्व्ह झाला. मला हे सांगा हा मॉलिक्यूल समजला का तुम्हाला, काय केला परिचयात? येस नो फटाफट रिप्लाय करा. येस सर. येस. ओके. चला मग इथेपर्यंत आपण अल्कोहोल, फिनॉल आणि इथरचं नोमेनक्लेचर फिनिश केलंय. आता आपण पुढच्या टॉपिककडे प्रोसीड करूया. ओके. पुढचा टॉपिक असं आहे की जस्ट पार्ट ऑफ नॉलेज आहे, त्याच्यावरती कुठले तुम्हाला क्वेश्चन विचारले जाणार नाहीये. बट आपण जे फंक्शनल ग्रुप दाखवतो ना, फॉर एक्झाम्पल अल्कोहोलचा जो फंक्शनल ग्रुप आहे तो आपण मेन्शन करतोय ROH. फिनॉलला रिप्रेझेंट करताना आपण मेन्शन करतोय AROH आणि इथरला रिप्रेझेंट करताना आपण मेन्शन करतोय ROR. तर यांच्याबद्दल बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथ असे टॉपिक आहे, पण त्याच्यावरती शक्यतो कधी क्वेश्चन विचारले जात नाही. आता मी काय करतो, अल्कोहोलचं एक एक्झाम्पल सांगतो. अल्कोहोलचं एक एक्झाम्पल मी इथे घेतोय. लेट्स टेक एक्झाम्पल ऑफ मिथेनॉल. अल्कोहोलचं एक्झाम्पल घेतलंय मिथेनॉल. फिनॉल तर आपण डायरेक्टली मेन्शनच करतोय, ऑलरेडी त्याचं नावच आहे फिनॉल. आणि इथरमध्ये साध्यातल्या साध्या घेऊ आपण, फॉर एक्झाम्पल डायमिथिल इथर. ओके. आता याच्यावरती काय डिस्कस करायचं आपल्याला, हा जो मिथेनॉल असेल किंवा कुठला पण अल्कोहोल असेल, त्या मिथेनॉलचा जो फॉर्म्युला आहे तो आहे CH3OH. आणि याच CH3OH ला मी रिप्रेझेंट कसं करतो बघा, कार्बन, ऑक्सिजन, हायड्रोजन. आणि या कार्बनला 3 कोण आहेत, 3 आहेत हायड्रोजन. त्याच्याशी आपल्याला काही मतलब नाहीये, आपल्याला फक्त बघा डिस्कशनचा पार्ट कुठला असेल. तुम्हाला फक्त सांगायचे आहेत बॉन्ड अँगल एक्सेट्रा एक्सेट्रा. ओके. बघा याच्यामध्ये हा जो बॉन्ड अँगल आहे ना, COH, हा जो बॉन्ड अँगल आहे, हा बॉन्ड अँगल तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे. दॅट बॉन्ड अँगल इज 108 डिग्री 9 मिनिट्स. ओके. 108.9 मिनिट्स म्हटले चालेल. ओके. सॉरी 108.9 डिग्री म्हटलं तरी चालेल. सेकंड थिंग, OH ही जी बॉन्ड आहे त्या बॉन्डची काही लेंथ असते, त्या बॉन्डची लेंथ असते 96 पिकोमीटर. ओके. आणि CO बॉन्ड आहे त्याची लेंथ थोडी जास्त आहे. दिस बॉन्ड लेंथ इज 142 पिकोमीटर. 142 पिकोमीटर. ओके. हे हे हा टॉपिक काही विशेष महत्वाचा नाहीये, फक्त बॉन्ड लेंथ आणि बॉन्ड अँगल आपल्याला सांगायचं आहे. फिनॉलचं स्ट्रक्चर आपण जर बघितलं तर फिनॉलला आपण रिप्रेझेंट कसं करतो, सगळ्यात पहिल्यांदा आपण इथे बेन्झिन ड्रॉ करतोय. ओके. बेन्झिनला तुम्हाला OH जोडायचा आहे, तो OH मी दाखवताना अशा वेळेने दाखवलाय OH. यातला जो हा बॉन्ड अँगल आहे, हा बॉन्ड अँगल तुम्हाला इथे मेन्शन करायचा आहे 109 एक्झॅक्टली 109 डिग्री. नंतर बॉन्ड लेंथ आहे, बॉन्ड लेंथ तुम्हाला इथे मेन्शन करायची. हा जो बेन्झिन आणि ऑक्सिजन आहे यांच्यातली जी बॉन्ड लेंथ आहे दॅट बॉन्ड लेंथ इज 136 पिकोमीटर. 136 पिकोमीटर. ओके. आणि ही जी O आणि H मधली बॉन्ड लेंथ असेल दॅट बॉन्ड लेंथ इज somewhat shorter than the previous one. It is approximately 92 picometer. approximately 92 picometer. आणि इथरच्या बाबतीत आपण नाव घेतलंय डायमिथिल इथर. डायमिथिल इथर आपण दाखवतो कसं, CH3O अँड CH3. मला हे सगळे बॉन्ड अँगल दाखवायचे, ते दाखवताना मी असं दाखवणार आहे CH3O अँड अगेन CH3O अँड CH3. सगळ्यात पहिला क्वेश्चन, इथला बॉन्ड अँगल, हा जो बॉन्ड अँगल आहे दिस बॉन्ड अँगल इज 111.7 डिग्री. आणि दोघं साईडची जी बॉन्ड लेंथ आहे दॅट बॉन्ड लेंथ इज 141 पिकोमीटर. दिस इज 141 दोघं साईडची, इकडची पण तेवढीच असणार आहे 141
पिकोमीटर. ओके, आता याच्यावरती कुठला क्वेश्चन तयार होणार आहे का? याच्यावर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा क्वेश्चन विचारला जाणार नाही. ओके, सो दिस इज जस्ट स्ट्रक्चरल इन्फॉर्मेशन ऑफ अल्कोहोल, फिनॉल अँड इथर. आपण जे स्ट्रक्चर इथे प्रेझेंट केले त्यांच्यातले फक्त बॉन्ड अँगल महत्वाचे आहे. महत्वाचे इन द सेन्स नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यू. फक्त असं हार्ड अँड फास्ट तुम्हाला कधी कुठला क्वेश्चन त्याच्यावरती विचारला जाणार नाहीये. ओके, हे जे आपण डिस्कशन केलंय ते असणार आहे अल्कोहोलच्या बाबतीत. अल्कोहोल तुम्ही कुठला घ्या, हा असणार आहे फिनॉलच्या बाबतीत. आणि इकडचं एक्सप्लेनेशन आहे इथरच्या बाबतीत. उद्या समजा मी मॉलिक्यूल चेंज जरी केला, समजा मी इथर असा दाखवला CH3 CH2O CH2 अँड CH3. आपण इथर जरी चेंज केला पण इथल्या ज्या व्हॅल्यूज आहेत त्या व्हॅल्यूज तुम्हाला बदलल्या नाही सापडणार. व्हॅल्यूज रिमेन सेम. या व्हॅल्यू तुम्हाला कधी चेंज झालेल्या नसतील. जस्ट सायंटिफिक डेटा आहे, दॅट्स इट. ओके, आता याच्या नंतर पुढे आपल्याला मोस्ट इम्पॉर्टंट टॉपिकला सुरुवात करायची आहे. ओके, बघा आता इथून पुढे जे टॉपिक असतील ते एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाचे असतील. कुठल्याही रिॲक्शनवरती क्वेश्चन तयार केला जाऊ शकतोय. ओके, आणि तुम्हाला सेम क्लासरूममध्ये सुद्धा पुन्हा शिकवलं जाणार, कारण हा याच्यातला बराचसा सेम टॉपिक आहे. बोर्डला पण तोच टॉपिक आहे, नीटला पण तोच टॉपिक आहे. ओके, सो त्यामुळे तुमचं डबल रिव्हिजन होणार. सो लेट्स टॉक अबाउट द प्रिपरेशन, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल. टॉपिकचं तुम्ही नाव टाकतो आहे मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फिनॉल. सॉरी, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल, नॉट फिनॉल. मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. अशा कुठल्या कुठल्या मेथड्स आहे ज्या मेथडचा यूज करून आपण अल्कोहोल तयार करू शकतो. ओके, तर आपल्या सिलेबसनुसार तुम्हाला जी पहिली मेथड दिली, आधी मेथडचे नाव लिहून घेतोय. सगळ्यात पहिली मेथड जी आपली आहे ती आहे फ्रॉम अल्किन. ओके, फ्रॉम अल्किन ही एक मेथड आपल्याला डिस्कस करायची आहे. अल्किन पासून आपण अल्कोहोल तयार करणार. ओके, त्याच्यानंतर यातली जी सेकंड मेथड आहे ती आहे हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन, जी आपल्याला 11th ला सुद्धा होती. 11th ला सुद्धा तुम्हाला सेम रिॲक्शन होती. ओके, आपण एक काम करूया, याच्यामध्ये टाइप्स आहेत अजून. ओके, फ्रॉम अल्किन मध्ये जो पहिला टाइप आहे त्या पहिल्या टाइपचं नाव आहे ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन ही पहिली रिॲक्शन आहे. आणि त्यातली सेकंड रिॲक्शन आहे ज्याला आपण नाव देतोय हायड्रोबोरेशन रिॲक्शन. हायड्रोबोरेशन रिॲक्शन. ओके, ही झाली फर्स्ट रिॲक्शन ज्याच्यामध्ये आपण अल्किनचा यूज करणार आहोत. ओके, नाउ आफ्टर दिस वी प्रोसीड फॉर द सेकंड मोस्ट इम्पॉर्टंट, ज्याच्यावरती क्वेश्चन विचारले जाण्याचे चान्सेस खूप जास्त आहे. सेकंड पॉईंट. ओके, त्याचं नाव आहे फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. ओके, ही सेकंड मेथड आहे. आणि या फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड मध्ये पण बरेचसे सब टाइप्स आहेत. ते सब टाइप सुद्धा आपण मेन्शन करू. ओके, द फर्स्ट सब टाइप इज, ज्याला आपण नाव देतो आहे रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. रिडक्शन ऑफ अल्डिहाइड अँड कीटोन. त्यातला सेकंड सब टाइप आहे ज्याला आपण टायटल मेन्शन करतोय रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. त्यानंतर थर्ड अँड लास्ट रिॲक्शन आहे, दिस इज थर्ड अँड लास्ट रिॲक्शन, ज्याला आपण नाव देतोय फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. ओके, सो आता अशा 3 रिॲक्शन आपल्याला स्टडी करायच्या. बघा, मेन टायटल आपण काय दिलंय, मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल. याचा अर्थ आपल्याला अल्कोहोल तयार करून दाखवायचा आहे. आणि अल्कोहोल तयार करून दाखवायचं, आपण अल्कोहोल कोणाकोणापासून तयार करू शकतोय. नंबर 1 की आपण इथे यूज करू शकतो आहे अल्किनचा. विथ द हेल्प ऑफ अल्किन वी कॅन प्रिपेअर अल्कोहोल. नंबर 2 बाय युझिंग कार्बोनिल कंपाऊंड. कार्बोनिल कंपाऊंड काय असं सगळं डिस्कशन करू आपण जेव्हा तो टॉपिक येईल तेव्हा. आणि तिसरा टॉपिक जो आहे ज्याला आपण नाव दिलंय फ्रॉम ग्रिग्नार्ड रिएजंट. अशा 3 इम्पॉर्टंट रिॲक्शन आहे. त्याच्यामध्ये एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं तर ह्या ज्या 2 नंबरची रिॲक्शन आहे आणि 3 नंबरची रिॲक्शन आहे ती एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, MCQ पॉईंट ऑफ व्ह्यू महत्वाची असेल. ओके, आपल्याला तिघे रिॲक्शन स्टडी करायचं आहे. त्यातला आता आपण फर्स्ट रिॲक्शन स्टार्ट करतोय फ्रॉम अल्किन. ओके, सो आता महत्वाची आहे बघा, आपण रिॲक्शन स्टार्ट करू फ्रॉम अल्किन. फर्स्ट रिॲक्शन फ्रॉम अल्किन. ओके, त्याच्यामध्ये पण टाईप आहेत. एक मिनिट. ओके,
ही आपली फर्स्ट रिॲक्शन आहे. त्यातला पहिला टाईपला मी नाव दिलं बघा, ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. त्याला आपण नाव दिलं होतं ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. ॲसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन. बघा ही रिॲक्शन नेमकी काय आहे. एक तर इंटेन्शन फिक्स आहे की आपल्याला अल्किन वापरायचं आहे आणि त्या अल्किनला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे. कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? अल्कोहोलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. आणि हे करण्यासाठी तुम्ही त्या अल्किनचं काय करताय? हायड्रेशन करताय इन प्रेझेन्स ऑफ सम कॅटलिस्ट. मग आता बघा, समजा मी एखादा जनरल रिॲक्शन दाखवतोय. जनरल रिॲक्शन घेतोय. सपोज मी तुम्हाला एखादा अल्किन दाखवलाय. अल्किन म्हटलं तर कार्बन कार्बन काय असतो? डबल बॉन्ड असतो. एखादा सपोज मी तुम्हाला असा अल्किन दाखवलाय. दिस इज अन अल्किन. हा जो मॉलिक्युल असणार आहे तो कुठला असणार आहे? दिस इज अन अल्किन. या अल्किनचं काय करायचं आपल्याला? हायड्रेशन करायचं. मला कोणी सांगू शकतं का व्हॉट एक्झॅक्टली मीन बाय हायड्रेशन? व्हॉट इज दिस हायड्रेशन? हायड्रेशन म्हणजे काय करतो आपण? रिमूव्हल ऑफ वॉटर नो मॉलिक्यूल. नो नो. डिहायड्रेशन म्हणजे रिमूव्हल ऑफ वॉटर मॉलिक्यूल आणि हायड्रेशन म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे? हायड्रेशन मीन्स दिस इज अन ॲडिशन ऑफ वॉटर मॉलिक्यूल. हायड्रेशनचा अर्थ काय असतो? वॉटर मॉलिक्यूल ॲड करायचं. आणि डिहायड्रेशन म्हटलं तर त्याचा अर्थ असतो वॉटर मॉलिक्यूल आपल्याला रिमूव्ह करायचं. बघा, आणि इथे नाव दिलंय ॲसिड कॅटलाइज्ड. याचा अर्थ ॲज अ कॅटलिस्ट आपण यूज कोणाचा करतोय? ॲसिडचा करतोय. बघा, इथे मी हायड्रेशन करायचं आहे म्हणजे वॉटर मॉलिक्यूल आपल्याला ॲड करायचं आहे. वॉटर मॉलिक्यूल आहे H2O. H2O ला आपण रिप्रेझेंट केलंय HOH. आणि ही रिॲक्शन कोणाच्या प्रेझेन्समध्ये आहे? ॲसिडच्या प्रेझेन्समध्ये. ॲसिड नेहमी काय देतो आपल्याला? H+ देतो. ओके, सो अशी आपण इथे एक रिॲक्शन दाखवली. दिस इज अ रिव्हर्सिबल रिॲक्शन. बघा एक्झॅक्टली काय होतं. हा जो कार्बन कार्बन डबल बॉन्ड आहे त्याच्या अक्रॉस तुम्हाला या HOH ची ॲडिशन करायची आहे. म्हणजे तुम्ही करणार काय माहिती का? हा जो बॉन्ड आहे हा बॉन्ड ब्रेक होणार. तुम्हाला एके साईडला आहे हायड्रोजन, दुसऱ्या साईडला आहे OH ग्रुप. हे दोघंही तुम्हाला जोडून द्यायचे कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस. ओके, मग ते कार्बन कार्बन डबल बॉन्डच्या अक्रॉस जोडल्यानंतर त्या डबल बॉन्डचं काय होणार? लगेच सिंगल बॉन्ड होणार. डबल बॉन्ड इज कन्वर्टेड इनटू सिंगल बॉन्ड. सो आता बघा तुम्हाला प्रोडक्ट कसं दिसेल. कार्बन आहे तसंच, डबल बॉन्डचं सिंगल बॉन्ड. ओके, आता फक्त इथे मी काय जोडला? एक हायड्रोजन. हा हायड्रोजन कुठून आणलाय मी? या साईडचा. आणि इकडच्या साईडला मी काय जोडणार आहे? OH. तो OH आपण कुठून आणलाय? इथे दिसतोय तुम्हाला वॉटर मॉलिक्यूल मधला OH आहे. हा एक मॉलिक्यूल फॉर्म झालाय. आता तुम्ही चेक करू शकता की हे जे मॉलिक्यूल आहे यालाच तर आपण काय बोलत असतो? दिस मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज अल्कोहोल. त्याचं आपण एक्झाम्पल डिस्कस करू. ओके, इथे मी तुम्हाला एक्झाम्पल एक्सप्लेन करतोय. बघ, समजा मी एखादा अल्किन तुम्हाला असं दाखवलंय. इट्स अ CH2 डबल बॉन्ड CH2. याच्यामध्ये मी ॲड करतोय वॉटर मॉलिक्यूल H2 आपण इथे मेन्शन केलाय इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक मीडियम दॅट इज H+. सो नाउ व्हॉट विल हॅपन? तुम्हाला काय करायचं बघा, हा जो हायड्रोजन आहे तो तुम्ही जोडताय इकडच्या कार्बनला. त्याच्यानंतर हा जो OH आहे तो तुम्ही जोडताय या सेकंड कार्बनला. म्हणजे तुम्ही इथे H जोडणार आहात आणि इथे काय जोडताय? तुम्ही OH जोडताय. हे जोडल्यानंतरचं स्ट्रक्चर कसं दिसेल बघा. इथे ऑलरेडी आहे CH2. या CH2 मध्ये तुम्ही H ॲड करताय. दॅट CH2 बिकम्स CH3. डबल बॉन्डचं होणार सिंगल बॉन्ड. इथल्या CH2 ला, या सेकंड CH2 ला तुम्ही OH जोडताय. तुम्ही CH2 लिहून घेतोय ॲज इट इज आणि त्या CH2 ला काय जोडायचं आहे? OH जोडायचा आहे. हा जो मॉलिक्यूल फॉर्म झाला तो अल्कोहोल आहे आणि त्या अल्कोहोलचं जे नाव असणार आहे, द नेम ऑफ अल्कोहोल इज इथेनॉल. आणि जो रिॲक्टंट साईडला तुम्ही अल्किन यूज केला होता त्या अल्किनचं नाव काय आहे? इट्स अन इट इज अन इथिन. ओके, आता इथे मात्र काय झालं माहिती का? मला एक सांगा, वॉटर मॉलिक्यूलच्या बाबतीत बघितलं तर H आणि OH असं आपण त्याला डिवाइड केलं. त्यातला जो हायड्रोजन आहे तो पार्ट असतो नेहमी पॉझिटिव्ह. त्यातला जो हायड्रोजनवाला पार्ट आहे तो पार्ट नेहमी कसं असतो? पॉझिटिव्ह पार्ट असतो. आणि OH वाला पार्ट कसं असणार आहे? ऑब्व्हियसली निगेटिव्ह. याचा अर्थ मी याला अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणू शकतोय का रे? येस नो सांगा मला. अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणजे काय? ज्याच्यामध्ये प्लस मायनस फॉर्म झालंय, ज्याच्यामध्ये इक्वल इक्वल काहीच नाही, त्याला आपण काय म्हणतो? अनसिमेट्रिकल रिएजंट. तर आपण त्याला अनसिमेट्रिकल रिएजंट म्हणू शकतोय. मला कोणी सांगेल का इथं जो तुम्ही अल्किन ऑब्झर्व करताय हा अल्किन सिमेट्रिकल अल्किन आहे की अनसिमेट्रिकल अल्किन आहे? सिमेट्रिकल. ऑब्व्हियसली तो सिमेट्रिकल आहे, कारण त्याच्या डबल बॉन्डच्या दोघही साईडला इक्वल नंबर ऑफ कार्बन आहे. आणि डबल बॉन्डच्या दोघही साईडला जर इक्वल नंबर ऑफ कार्बन असतील तर त्या अल्किनला आपण कुठलं अल्किन म्हणू शकतोय? इट इज कॉल्ड ॲज सिमेट्रिकल अल्किन. दिस इज अन सिमेट्रिकल अल्किन. दिस इज अन सिमेट्रिकल अल्किन. ओके,
आता मी तुम्हाला केव्हा तरी एक सांगितलं होतं बघा, मार्कोनिकॉफ्स रूल, किंवा तुम्ही ऐकलं असेल मार्कोनिकॉफ्स रूल. मार्कोनिकॉफ्स रूल हा सिमेट्रिकल अल्किनसाठी नाहीये. दॅट मार्कोनिकॉफ्स रूल इज ओनली ॲप्लिकेबल फॉर अनसिमेट्रिकल अल्किन. मग इथे तुम्ही ॲडिशन करताना तुम्हाला मार्कोनिकॉफ्स बद्दल विचार करण्याची आवश्यकता नाहीये. पण आता मी तुम्हाला जे सेकंड एक्झाम्पल देतो आहे, ते सेकंड एक्झाम्पल तुम्ही केअरफुली ऑब्झर्व करा. CH3 CH डबल बॉन्ड CH2. मला सांगा, हा सिमेट्रिकल अल्किन आहे की अनसिमेट्रिकल आहे? आता Unsymmetrical. अनसिमेट्रिकल आहे. ओके, दिस इज अन अनसिमेट्रिकल अल्किन. आणि या अनसिमेट्रिकल अल्किन सोबत मी रिॲक्शन करतोय वॉटरची इन प्रेझेन्स ऑफ ॲसिडिक मीडियम, इन प्रेझेन्स ऑफ ॲसिड, दॅट इज H+. आता नेहमीप्रमाणे H पॉझिटिव्ह आहे आणि OH कसा आहे? निगेटिव्ह. मला सांगा, हा जो H2O मॉलिक्यूल आहे तो सुद्धा कसा आहे? अनसिमेट्रिकलच आहे. हा जो H2 मॉलिक्यूल आहे तो सुद्धा अनसिमेट्रिकलच आहे. अनसिमेट्रिकल अल्किन रिॲक्ट होतो आहे अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत. तर तुमच्या माइंडमध्ये कुठला लॉ येतो आहे? तुमच्या माइंडमध्ये कुठला लॉ यायला पाहिजे? Markovnikov rule. So according to Markovnikov's rule, when unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, then what will happen? Then negative part of this reagent is attached to that carbon which carries less number of hydrogen atom. बरं, मला फटाफट आन्सर द्या. हर्ष, तू कुठल्या ब्रांचचा आहे? हर्ष शाहूनगर. देन हर्षदा मोरे चिंचवड. ओके. ऋषिकेश शाहूनगर. सारा पठाण. सानिका शाहूनगर. ओके. देन स्नेहल नगर. शाहूनगर ना. श्रुती चिंचवड. आणि यशदा ऑनलाईन. अच्छा, ऑनलाईन. यशदा कुठली बॅच आहे ऑनलाईनची? तर एक ऑनलाईन पण काढलेली त्यांनी. अच्छा, म्हणजे फिजिकली तुम्ही नाही अजिबात कुठेच? नाही. ओके, फाईन. अजून 2 जण आहेत, ते अजमेराचे आहेत. ओके, ते अजून जॉईन नाही झाले. त्यांचं लेक्चर आहे आता जॉईन झाले. आकाश पण झालाय. प्रथमेश नाही वाटतं अजून. फाईन, ठीक. चला, आता जस्ट विचारलं मी तुम्हाला, तुम्ही कुठल्या ब्रांच आहे? बघा, अनसिमेट्रिकल अल्किन अनसिमेट्रिकल रिएजंट सोबत रिॲक्ट होतोय, तर त्या केसमध्ये आपल्याला माइंडमध्ये मार्कोनिकॉव्स रूल आला पाहिजे. अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल आपल्याला ही रिॲक्शन सॉल्व्ह करायची आहे. ओके, सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉव्स रूल व्हॉट विल हॅपन when unsymmetrical alkene reacts with unsymmetrical reagent, then this negative part of this reagent, that is OH, negative part of reagent is attached to that carbon which carries less number of hydrogen atom. ओके, सो अशा पद्धतीने आपण OH ग्रुपला या मधल्या कार्बनकडे घेऊन जायला पाहिजे. आणि OH ग्रुप जर मधल्या कार्बनकडे जात असेल तर हा जो H+ आहे, हा H तुम्हाला घेऊन जायचा या शेवटच्या कार्बनकडे. या दोघांची जर तुम्ही ॲडिशन केली तर तुम्हाला प्रोडक्ट दिसायला या टाईपचं असेल बघा. CH3 ॲज इट इज, इथे आहे CH, त्या CH ला तुम्ही जोडलात OH, त्याच्या पुढे आहे सिंगल बॉन्ड, डबल बॉन्डचं, इथल्या डबल बॉन्डचं आता काय होणार ते सिंगल बॉन्ड, आणि त्या CH2 मध्ये, या CH2 मध्ये तुम्ही H ॲड करताय, CH2चं काय होणार इथे CH3 होणार. सो अशा पद्धतीने तुम्हाला प्रोडक्ट मिळतंय. आणि हे जे प्रोडक्ट आहे, या प्रोडक्टला 2 नाव आहेत. द नेम ऑफ दिस प्रोडक्ट इज प्रोपेन टू ऑइल, किंवा तुम्ही याला नाव देऊ शकता अजून आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, नेम ऑफ दिस कंपाऊंड इज आयसोप्रोपिल अल्कोहोल. ओके, सो दिस इज द रिॲक्शन. बघा, सिंपल आहे. आपण अल्किनचा वापर केला आणि अल्किन पासून तुम्हाला काय मिळालंय? अल्कोहोल मिळालं. अल्किनचं कन्व्हर्जन अल्कोहोलमध्ये करण्यासाठी तुम्ही काय करू शकताय? तर तुम्हाला आठवलं पाहिजे की आपण ऍसिड कॅटलाइज्ड हायड्रेशन करू शकतोय, म्हणजे वॉटर इन प्रेझेन्स ऑफ ऍसिड. ओके, ही झाली एकच रिॲक्शन अल्किनवाली. आता आपल्याला दुसरी रिॲक्शन बघायची, त्यातला सब पॉईंट बी, ज्याला आपण नाव देतो हायड्रोबोरेशन रिॲक्शन.
आता हायड्रोबोरेशन रिॲक्शन समजून घ्यायला बऱ्यापैकी वेळ लागू शकतो का? सर कॅन वी रिवाइज आता प्रॉब्लेम काय होईल माहिती का? प्रॉब्लेम असं होईल की 10 मिनिटापूर्वी जे झाले ते पुन्हा रिवाइज करणं हे आजच्या पुरतं ठीक आहे, आपण रिवाइज करू शकतोय, पण पुन्हा सेम प्रॉब्लेम असणार आहे तुमचा उद्या सुद्धा. म्हणजे तुम्ही ऑलरेडी 7:30 तुमचं लेक्चर संपणार, तुम्ही पुन्हा जॉईन होणार, तर पुन्हा सेम प्रॉब्लेम उद्या पण येणार आहे. ओके, बघा इथे काय सांगतो मी तुम्हाला. हां, हे आपण क्लासमध्ये सॉल्व्ह केलं होतं बघ, तुला आठवतं का? इथे PP मध्ये टाय झालं होतं, तो मॉलिक्यूल मी एक्सप्लेन केला. ओके, PP वाला. त्याच्यानंतर मी तुम्हाला एक जनरल पार्ट एक्सप्लेन केलाय, जो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू अजिबात महत्त्वाचा नाही आहे, फक्त पार्ट ऑफ नॉलेज आहे, की इथे आपल्याकडे 3 फंक्शनल ग्रुप आहे. एक आहे अल्कोहोल, दुसरा आहे फेनॉल आणि तिसरा आहे इथर. तर यांच्यामध्ये ना तुम्हाला काही बॉन्ड पॅरामीटर असतात, त्याच्यामध्ये काही बॉन्ड पॅरामीटर्स असतात. आता या बॉन्ड पॅरामीटरमध्ये काय काय असतं? तर बॉन्ड पॅरामीटरमध्ये बॉन्ड अँगल, बॉन्ड लेंथ असं काय असतं. मग अल्कोहोलच्या बाबतीत तुम्ही कुठले अल्कोहोल घ्या, मिथेनॉल, इथेनॉल, प्रोपॅनॉल, तुम्ही कुठला पण घ्या. अल्कोहोलच्या बाबतीत सगळ्यात शेवटी तुम्हाला OHच असणार आहे. तर मी तुम्हाला फक्त काय सांगितलं की इथला बॉन्ड अँगल किती आहे, त्याच्यानंतर बॉन्ड लेंथ किती आहे, हे तुम्हाला इथे सांगितलंय. ज्या व्हॅल्यू आहे स्टँडर्ड व्हॅल्यूच्या बदलणार नाही, ते तुम्हाला लक्षात ठेवावं लागतील. पण असे तुम्हाला त्याच्यावरती कोणी क्वेश्चन विचारणार नाही. तसंच सेम बॉन्ड पॅरामीटर डिस्कस केले फेनॉलच्या बाबतीत, अँड सेम बॉन्ड पॅरामीटर फॉर इथर ऑल्सो. हां, मग हे नेसेसरी नाही आहे की तुम्ही हेच इथर घेतलं पाहिजे का? नाही, तुम्ही कुठल्याही इथरचा वापर करू शकताय. हे झालं अल्कोहोल, फिनॉल, इथरच्या बाबतीत. नंतर हे टायटल दिलंय फक्त, ज्याची आता जे सुरुवातच केली, की आपल्याला एवढ्या सगळ्या रिॲक्शन स्टडी करायच्या. मेन टायटल काय आहे? मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोल आहे. आणि मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ अल्कोहोलमध्ये आपण अल्कोहोल कोणाकोणापासून तयार करू शकतोय? तर आपण अल्किनचा वापर करून अल्कोहोल तयार करणार आहोत. त्याच्यानंतर आपण कार्बोनिल कंपाऊंडचा यूज करून आपण अल्कोहोल तयार करणार आहोत. आणि नंतर आपण ग्रिग्नार्ड रिजंटचा यूज करून आपण अल्कोहोल तयार करतोय. ओके, त्यातली मी पहिली रिॲक्शन चालू केली अल्किनवाली. मग अल्किन मधली फक्त आता पहिली रिॲक्शन एक्सप्लेन केली, ज्याला आपण नाव दिलंय ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन, जे आता फिनिश झाली. आता आपल्याला डिस्कशन करायचं आहे हायड्रोबोरेशन. मग यातली जी वरची रिॲक्शन आहे ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन, जे आपण इथे एक्सप्लेन केली बघा, त्याच्यामध्ये आपण रिॲक्टंट साईडला अल्किन यूज केलाय. आणि हायड्रेशनचा अर्थ असा असतो की आपण हायड्रेट करतोय म्हणजे वॉटर मॉलिक्यूल ऍड करतोय. तर सिम्पली वॉटर मॉलिक्यूल ऍड केलं. जर अल्किन सिमेट्रिकल अल्किन असेल तर तुम्हाला मार्कोनिकॉफची गरज नाहीये, तुम्ही H2 मॉलिक्यूल कशा पण पद्धतीने ऍड करू शकता. पण जर अनसिमेट्रिकल अल्किन असेल तर तुम्हाला एकच रूल फॉलो करायचा आहे, मार्कोनिकॉफ्स रूल. सो अकॉर्डिंग टू मार्कोनिकॉफ्स रूल ती आपण ऍडिशन करून दाखवली. ओके, ही झाली आतापर्यंतची रिॲक्शन. बघा, ही झाली पूर्ण रिॲक्शन, तिला आपण नाव दिलंय ऍसिड कॅटलाइज हायड्रेशन. आता मी चालू करतोय फ्रेश हायड्रोबोरेशन. ओके, चला इथून कंटिन्यू करू. हायड्रोबोरेशन आपण इथं नाव देऊ. So this is a hydroboration reaction. I want some more space for this reaction. हायड्रोबोरेशन रिॲक्शन. ओके, हायड्रोबोरेशन रिॲक्शन पूर्ण समजून घेण्यापेक्षा ती रिॲक्शनचं प्रॉडक्ट लक्षात ठेवलं तर खूप सोपं वाटतं तुम्हाला. हायड्रोबोरेशन रिॲक्शन बघा कशी होते एक्झॅक्टली. मी काय सांगतो बघा, तुम्हाला अल्किन यूज करायचं आहे. अल्किन मी इथे यूज करतोय CH3 CH डबल बॉन्ड CH2, हा अल्किन मी वापरलाय. आणि आपल्याकडे एक मॉलिक्यूल आहे, ज्या मॉलिक्यूलचं नाव आहे डायबोरेन. द नेम ऑफ मॉलिक्यूल इज डायबोरेन. आता ऍक्च्युली जर बघायला गेलं तर डायबोरेन हा नेमका काय प्रकार आहे? व्हॉट इज दिस डायबोरेन? डायबोरेन कसा दाखवला जातो? डायबोरेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे B2H6. आणि हा जो B2H6 आहे तो आपण रिप्रेझेंट करताना अशा वेने करतोय. ओके, हा जो पहिला बोरॉन आहे त्याला मी दाखवले 3 हायड्रोजन. ओके, आणि जो दुसरा बोरॉन आहे त्याला पण 3 हायड्रोजन दाखवायचे आपल्याला. ओके, हा जो सेकंड वाला बोरॉन आहे त्याला सुद्धा आपण 3 हायड्रोजन दाखवले या पद्धतीने. हा झाला B2H6. आता काय होतं माहिती का, हा जो B2H6 आहे तो एकमेकांना जोडला जातो थ्रू हायड्रोजन. हा हायड्रोजन आणि बोरॉन यांच्यामध्ये पार्शल अट्रॅक्शन डेव्हलप होतं. इकडचा बोरॉन आणि इकडचा हायड्रोजन यांच्यामध्ये सुद्धा पार्शल अट्रॅक्शन डेव्हलप होतं. असं एक कम्प्लीट B2H6 मॉलिक्यूल तयार होतो. आणि जस्ट पार्ट ऑफ नॉलेज, तर BHB हा जो बॉन्ड आहे ना, या बॉन्डला बोललं जातं, कोणाला आठवतंय का? चेक करा. बनाना बॉन्ड. व्हेरी गुड. हा जो बॉन्ड आहे त्या बॉन्डला बोललं जातं बनाना बॉन्ड. ओके,
आता बनाना नाव का दिलंय? वी आर नॉट इंटरेस्टेड इन दॅट. फक्त त्यांनी बनाना शेप सारखं दाखवून दिलंय म्हणून मी ते पण तसं दाखवलंय. मग त्या शेपकडे बघून त्यांनी सांगितलं बनाना बॉन्ड. ओके, नाव देऊन टाकलंय बनाना बॉन्ड. पण आपल्याला पूर्ण मॉलिक्यूलची गरजच नाहीये. आपल्याला मॉलिक्यूलचं फक्त एवढीच गरज आहे, BH3. कुठला पण एक BH3 आपण कन्सिडर करू. आपल्याकडे 2 आहेत. इकडच्या साईडला एक BH3 आहे आणि या साईडला एक BH3. दोघांपैकी आपण कुठला तरी एक यूज करतोय. आता तुम्ही ते शो करतोय तुम्हाला. 1. ओके, लेट्स कंटिन्यू विथ द B2H6. बघा, आता हा जो अल्केन मी तुम्हाला दाखवलाय, या अल्केन मध्ये तुम्हाला इथे जोडायचा आहे BH3 मॉलिक्यूल, जो मी लिहिताना जसा लिहितोय सेपरेट सेपरेट अगदी व्यवस्थित BH3. आता आपल्याला करायचं काय माहिती का? प्रत्येक हायड्रोजनला रिप्लेस करायचं आणि त्याच्या जागेवरती तुम्हाला हा अल्किन जोडायचा आहे. पण आपल्याकडे 3 हायड्रोजन आहेत आणि 3 हायड्रोजन रिप्लेस करून तुम्हाला मग ऍड करताना 3 अल्किन लागतील. मग इथे मी अल्किन किती टाइम्स यूज करतोय? 3 टाइम्स यूज करतोय. आता बघा रिएक्शन एक्झॅक्टली कशा वेळी होते. मी सेंटरला दाखवलाय B, त्या B ला रिप्लेस करून मी इथे अल्किन जोडतोय, जो जोडताना मी असं दाखवतोय CH2 CH2 CH3, इथे डाऊन साइडला CH2 CH2 and CH3 and one more CH2 CH2 and CH3. आता हे नेमकं काय झालं बघा, हा जो हायड्रोजन आहे ना, हा इथून निघाला. मी पेन चेंज करतो. हा जो हायड्रोजन आहे, हा हायड्रोजन आपण इथून काढलाय आणि या हायड्रोजनला मी कुठे घेऊन गेलोय? या हायड्रोजनला मी घेऊन गेलोय या CH कडे. तुम्ही चेक करा, आधी इथे फक्त आणि फक्त CH होता, पण तुम्ही ते चेक करा, आता त्या CHचं काय झालंय? चेक करा, CH2 झालंय. इथल्या पण CHचं CH2 झालंय. इथल्या पण CHचं काय झालंय? CH2 झालंय. त्या CHचं CH2 कसं काय झालं? कारण एक हायड्रोजन त्या CH ला जोडून दिलाय. त्या CHचं लगेच काय झालंय? CH2 झालंय. आता हा जो मॉलिक्यूल फॉर्म झालाय, या मॉलिक्यूलच्या पुढे पण आपल्याला रिएक्शन करायची. आता पुढे रिएक्शन काय करायची बघा, ही झाली स्टेप नंबर 1. दिस इज ओनली स्टेप नंबर 1. आता मी तुम्हाला पुढे एक्सप्लेन करतोय स्टेप नंबर 2. स्टेप नंबर 2 मध्ये काय करायचं? हा जो इथे तुम्हाला प्रोडक्ट फॉर्म झालाय तोच पुन्हा लिहायचा. इथे सेंटरला B आहे, CH2 CH2 CH3 CH2 CH2 CH3 CH2 CH2 and CH3. ओके, हाच मॉलिक्यूल रिपीट केलाय. याच्यामध्ये टाकलायचं आपल्याला हायड्रोजन पेरॉक्साईड. याच्यामध्ये आपण ऍड करतोय हायड्रोजन पेरॉक्साईड. आता मला सांगा, हायड्रोजन पेरॉक्साईडचा फॉर्म्युला काय आहे? H2O2 आहे, पण त्याला समजण्यासाठी मी लिहितोय HOOH. अगेन आय एम गोइंग टू रिपीट HOOH. अगेन HOOH. अशा आपल्याला 3 वापरायचे. 3च का वापरायचे? त्याला रिझन आहे, कारण आपल्याकडे अल्किन किती होते? 3 होते. आता प्रोसेस काय करायची माहिती का? प्रोसेस एकदम सिंपल आहे बघा. आता आपण काय करणार, इथला बॉन्ड ब्रेक होईल. आता B आणि C मधला, इथला सुद्धा B आणि C मधला बॉन्ड ब्रेक होईल. इथला सुद्धा B आणि C मधला बॉन्ड ब्रेक होईल. बॉन्ड ब्रेक झाल्यानंतर ज्याला मी बॉक्स करतोय, म्हणजे हा अल्किल ग्रुप, या अल्किलला तुम्हाला जोडून द्यायचा आहे एक OH. ही स्टेप नंबर 1. स्टेप नंबर 2, इकडचा पण एक अल्किल आहे बघा, या अल्किलला तुम्हाला जोडायचा आहे हा सेकंड OH. आणि स्टेप नंबर 3, हा जो अल्किल आहे, या अल्किलला पण तुम्ही जोडणार आहात इकडचा OH. ओके, हे 3 ग्रुप तुम्ही रिमूव्ह करतायत. कुठले कुठले? ग्रुप नंबर 1, ग्रुप नंबर 2 आणि ग्रुप नंबर 3. आणि या प्रत्येकाला काय जोडताय? एक OH तुम्ही जोडताय. एक तुम्ही काय जोडतायत? OH जोडताय. यांना कनेक्ट करून द्या. तुम्हाला मॉलिक्यूल दिसायला कसं असेल बघा, CH3 CH2 अँड CH2. या प्रत्येकाला बघा, इथला हा 1 नंबरचा जो आहे ना, इथला 1 नंबरवाला, त्याला मी इथून काढलंय, तो इथे लिहून घेतला. त्यालाच मी काय जोडते? इथे OH जोडून दिला. या दोघांना मी काय केलं? सिम्पली कनेक्ट केलं. तसंच या दोघांना पण कनेक्ट करून घ्या. तसंच या दोघांना पण कनेक्ट करून घ्या. असे तुम्हाला किती मॉलिक्युल्स मिळतील? 3 मॉलिक्युल मिळतील. चला, मी 3 मॉलिक्युल दाखवून दिले. आता 3 मॉलिक्युल दाखवल्यानंतर उरलेलं काय ते मला सांगा फक्त. एकच मिनिट. तुम्ही यूज कोणाकोणाचा केला बघा. तुम्ही यूज केला आहे याचा, त्याच्यासोबत जोडलं तुम्ही OH ला. सेकंड, तुम्ही यूज केला आहे या अल्किलचा, या अल्किल सोबत तुम्ही कंबाईन केलं या OH ला.
तिसरा मॉलिक्यूल तुम्हाला मिळालाय, हा अल्किल घेतला तुम्ही आणि या अल्किल सोबत तुम्ही कोणाला जोडलं, OH ला जोडलं. हे सगळं जोडून तुला मी दाखवून दिलं प्रोडक्ट साईडला, ज्याचं नाव आहे प्रोपेन 1 ऑइल. ते तर आपल्याला मिळून गेलं. पण आता उरलेला पार्ट कुठला आहे ते केअरफुली बघा तुम्ही. उरलेला पार्ट कुठला आहे, तर या केसमध्ये मला इथे एक बी दिसतोय उरलेला आणि इकडच्या साईडला मला OH दिसत आहे 3-3. मग या बी ला आणि या 3 OH ला कंबाईन करून द्या. यापासून तुम्हाला एक बाय प्रोडक्ट मिळतं, बी OH थ्राइस, बोरॉन हायड्रोक्साईड फॉर्म झाले. ही झाली कंप्लीट रिएक्शन. पुस्तकात जशी रिएक्शन दिली तुम्हाला, ती रिएक्शन तुम्हाला लवकर कळणार नाही. तुम्ही यावेळी प्रॅक्टिस करा. ही रिएक्शन फर्स्ट टाइम, सेकंड टाइम जेव्हा प्रॅक्टिस करणार तेव्हा तुम्हाला ते अजून थोडं सोपं वाटेल. बघा, ही रिएक्शन थोडीशी रिपीट करतोय. बघा रिएक्शन मध्ये काय काय झालं, थोडंसं फास्ट घेऊया आपण. रिएक्शनचं नाव काय दिलं होतं आपण, हायड्रोबोरेशन रिएक्शन. हायड्रोबोरेशन रिएक्शन. ओके, याच्यामध्ये बघा स्टेप नंबर 1 काय सांगितली होती, आपल्याला 3 टाइम्स अल्किन यूज करायचं होतं. अल्किन कुठला वापरला होता, प्रोपेन, CH3 CH डबल बॉन्ड CH2. ओके, प्लस याच्यामध्ये मी काय घेतला होता, BH3. यापासून मला एक स्टेप मिळाली, एक प्रोडक्ट मिळालं, जे दाखवताना मी असं दाखवतोय, CH2 CH2 CH3. या साईडला CH2 CH2 आणि इकडे कोण असणार आहे, CH3. आणि इथे डाऊन साईडला कोण असणार आहे, सेम CH2 CH2 अँड CH3. ओके, आता मी काय करतो, एक स्टेप वाचवतोय आणि इथेच ऍडिशन करतो. ऍडिशन कोणाची करतोय बघा, इथे मी ऍड करतोय 3 टाइम्स H2O2 ची. आता हे H2O2 दाखवताना मी तुम्हाला असं सांगितलं होतं, HOOH, वन मोर HOOH अँड वन मोर HOOH. आता मी कंबाईन कोणाकोणाला केलं होतं, कंबाईन करताना लक्षात ठेवा आपण कोणाला कंबाईन करतोय, इकडचा हा जो ग्रुप आहे याला मी कंबाईन करतोय इकडच्या OH सोबत. सेकंड, या ग्रुपला आपण कंबाईन करतोय या दुसऱ्या OH सोबत. थर्ड वन, या अल्किलला तुम्ही कंबाईन करताय या तिसऱ्या OH सोबत. हे कंबाईन केल्यानंतर तुम्हाला प्रोडक्ट मिळतं 3 टाइम्स CH3 CH2 CH2OH प्लस काहीतरी मिळेल. प्लस काय मिळतं, उरलेला पार्ट फक्त कंबाईन करून घ्या. उरलेला पार्ट कुठला आहे बघा, इथे एक बी शिल्लक आहे, त्या एकट्या बी सोबत इकडचे 3 OH जोडून द्या. त्या एकट्या बी सोबत आपल्याला 3 OH जोडायचे आहे, मग जेणेकरून ते दिसायला बाय प्रोडक्ट असं असेल, BOH थ्राइस. हा जो मॉलिक्यूल फॉर्म झालाय, द नेम ऑफ मॉलिक्यूल इज प्रोपेन 1 ऑइल. मॉलिक्यूल फॉर्म झालाय प्रोपेन 1 ऑइल. या रिएक्शनला सिम्पली बोलतात दिस इज हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन. काही ठिकाणी ऑक्सिडेशन शब्द वापरला जातो, काही ठिकाणी ऑक्सिडेशन शब्द नाही वापरत. तुम्ही त्याला सिम्पली हायड्रोबोरेशन रिएक्शन म्हणू शकताय किंवा हायड्रोबोरेशन ऑक्सिडेशन रिएक्शन म्हटलं तरी चालेल. आतापर्यंत आपण काय फिनिश केलं बघा, आतापर्यंत आपण या 2 रिएक्शन फिनिश केल्या. आता आपण पुढच्या मिनिटामध्ये, मी आता ही स्लाइड एंड करतोय, आपण स्टार्ट करूया फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. ओके, तुम्ही पुन्हा सेम लिंकला जॉईन व्हा लगेच. मी तुम्ही कॅन्सल करतोय, पुन्हा सेम लिंकला कनेक्ट व्हा इमिजिएटली. ओके, आले इथपर्यंत लगेच सगळे आले. चला बघा, आता ही आपण दोघं रिएक्शन फिनिश केल्या. ओके, वी फिनिश ऑलरेडी दिस 2 रिएक्शन्स. कुठल्या कुठल्या रिएक्शन फिनिश केल्या आपण बघा. ओके, आपल्या 2 रिएक्शन कम्प्लिटली फिनिश झाल्या. ओके, दिस इज फर्स्ट वन, ऍसिड कॅटॅलिस हायड्रेशन, अँड सेकंड इज हायड्रोबोरेशन. नाउ वी प्रोसीड फॉर द सेकंड रिएक्शन, ज्याचं आपण नाव दिलंय फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड. हाऊ वी कॅन कन्वर्ट कार्बोनिल कंपाऊंड्स इनटू अल्कोहोल. मेन पर्पज काय की आपल्याला बनवून दाखवायचं. काय बनवून दाखवायचं, अल्कोहोल बनवायचं आहे. आणि अल्कोहोल आपण आता कोणापासून बनवतोय, कार्बोनिल कंपाऊंड्स. चला सेकंड रिएक्शनला आपण सुरुवात करू. ओके, दिस इज सेकंड इम्पॉर्टंट रिएक्शन फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स. फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंड्स असा आपला आत्ताचा टॉपिक असेल. आता कार्बोनिल कंपाऊंड आधी कोणाला म्हणतात हे समजून घेऊ. दोज ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कन्सिस्ट ऑफ कार्बोनिल ग्रुप
दोज ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कन्सिस्ट ऑफ कार्बोनिल ग्रुप. आता क्वेश्चन मार्क आहे की हा कार्बोनिल ग्रुप कसा असतो नेमका. बघा, सी डबल बॉन्ड ओ आणि दोघं साईडला सिंगल बॉन्ड आहे. हा जो ग्रुप आहे ना, या ग्रुपला कुठला ग्रुप बोलतात. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. आणि ज्या कंपाऊंडमध्ये असे कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतात तर त्या टाईपच्या कंपाऊंडला बोलतात कार्बोनिल कंपाऊंड्स. आता बघू त्याचे भरपूर सारे एक्झाम्पल तुम्हाला थोडं सांगतो. ओके, कार्बोनिल कंपाऊंड्स कुठले कुठले आहेत बघा. समजा मी तुम्हाला सांगितलं आहे अल्डिहाइड्स. ओके, अल्डिहाइड. अल्डिहाइडला आपण रिप्रेझेंट कसं करतो. आर सी डबल बॉन्ड ओ एच. बघा चेक करा, याच्यामध्ये कार्बोनिल प्रेझेंट आहे किंवा कीटोन असेल. कीटोन, कीटोनला आपण रिप्रेझेंट करतोय आर सी डबल बॉन्ड ओ आर. अगेन देर इज अ प्रेझेन्स ऑफ कार्बोनिल ग्रुप. ओके, कार्बोक्झिलिक ऍसिड असेल. कार्बोक्झिलिक ऍसिड, कार्बोक्झिलिक ऍसिडला आपण रिप्रेझेंट कसं करतोय. आर सी डबल बॉन्ड ओ ओ एच. ओके, किंवा एखादा अमाइड असेल. अमाइड, अमाइडला आपण रिप्रेझेंट कसं करतो. आर सी डबल बॉन्ड ओ एन एच टू. किंवा एखादा ईस्टर असेल. ईस्टरला आपण रिप्रेझेंट कसं करतोय. आर सी डबल बॉन्ड ओ ओ आर. त्याच्यानंतर एखादा असिल हॅलाइड असेल. असिल हॅलाइड किंवा असिल क्लोराइड बोला, तो रिप्रेझेंट कसा केला तो. आर सी डबल बॉन्ड ओ सी एल. किंवा तिथे आपण एक्स दाखवू शकतो. किंवा ऍसिड अनहायड्रेट आहे. दिस इज ऍसिड अनहायड्रेट, ज्याला आपण रिप्रेझेंट कसं करतोय. आर सी डबल बॉन्ड ओ ओ सी डबल बॉन्ड ओ आर. बघा एवढे सगळे मोलिक्युल्स आहेत आणि या सगळ्याच्या सगळ्या मोलिक्युल्समध्ये ऑब्झर्व करा तुम्ही, तुम्हाला सी डबल बॉन्ड ओ ग्रुप दिसतोय. आणि सी डबल बॉन्ड ओ या ग्रुपला आपण कुठला ग्रुप बोलतोय. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. दिस ग्रुप इज कॉल्ड ॲज कार्बोनिल ग्रुप. अँड दोज ऑर्गॅनिक कंपाऊंड विच कन्सिस्ट ऑफ कार्बोनिल ग्रुप, दॅट कंपाऊंड आर सेड टू बी कार्बोनिल कंपाऊंड्स. कार्बोनिल कंपाऊंड्स, ज्या ऑर्गॅनिक मॉलिक्युल्समध्ये कार्बोनिल ग्रुप प्रेझेंट असतो त्या कंपाऊंडला बोलायचं कार्बोनिल कंपाऊंड्स. ओके, सो पण आता सगळ्या आपल्या सिलेबसमध्ये आहे का. आता नाही, आपल्या सिलेबसमध्ये फक्त दिलंय तुम्हाला अल्डिहाइड, कीटोन आणि कार्बोक्झिलिक ऍसिड. मग या तिघांचं आपल्याला डिस्कशन करायचं आहे. ओके, सो लेट्स प्रोसीड फॉर द रिॲक्शन. आता आपण रिॲक्शन स्टडी करू. त्यातली पहिली रिॲक्शन मी घेतोय ज्याच्यामध्ये आपण अल्डिहाइडचा यूज करतोय. अल्डिहाइड इज रिप्रेझेंटेड ॲज आर सी डबल बॉन्ड ओ एच. दिस इज अन अल्डिहाइड मोलेक्युल. दिस मोलेक्युल इज सेड टू बी अल्डिहाइड. हा फंक्शनल ग्रुप कोणाचा आहे. अल्डिहाइडचा आहे. या अल्डिहाइडमध्ये तुम्हाला करायचं आहे हायड्रोजनेशन इन प्रेझेन्स ऑफ मेटल कॅटलिस्ट. मेटल कॅटलिस्ट तुम्ही कुठले यूज करू शकताय. निकेल वापरू शकताय, प्लॅटिनम वापरू शकताय किंवा पॅलेडियम वापरू शकताय. यू कॅन यूज आयदर निकेल और प्लॅटिनम और पॅलेडियम. या तिघांपैकी तुम्ही कुठलं पण यूज करा. ओके, कुठलं पण एक दाखवायचं फक्त. ओके, तिघं दाखवा पण तिथे ऑर मेन्शन करा किंवा कुठं तरी एकच दाखवा. निकेल, प्लॅटिनम और पॅलेडियम. ओके, आता एक्झॅक्टली काय होतं बघा. आपण जे हायड्रोजनेशन करतोय ना, हे हायड्रोजनेशन करत असताना हा जो H2 मोलेक्युल आहे, हा H2 मोलेक्युल, हा H2 मोलेक्युल या ऑक्सिजनला रिमूव्ह करतोय, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट काय मिळतं. H2 मिळतोय. पण मला एक सांगा, H2 मोलेक्युलने जर या ऑक्सिजनला काढून घेतलं तर या खालच्या कार्बनची व्हॅलेन्सी किंवा या खालच्या कार्बनचे 2 बॉन्ड कमी झाले. कसं काय कमी झाले. कारण तो वरचा ऑक्सिजन निघून गेला, म्हणजे वरचे 2 बॉन्ड ब्रेक झाले. मग इथल्या कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी, या कार्बनची व्हॅलेन्सी कंप्लीट करण्यासाठी त्याला पण आपल्याला H2 देऊन द्यायचं आहे. त्याला पण सॉरी वन मिनिट इन द रॉंग वेने गेलो आपण थोडंसं. 1 मिनिट. नॉट लाईक दिस. ओके, आपल्याला रिडक्शन करायचं आहे. आपण जे करतोय ती प्रोसेस कुठली आहे. इट्स अन रिडक्शन रिॲक्शन. ओके, आणि रिडक्शन रिॲक्शन करतोय. मग ती रिडक्शन रिॲक्शन आपण कशी करत असतो. तर हा जो H2 आहे ना, H2, हा H2 आपल्याला जोडायचा आहे. कसं जोडायचं आहे. इथे जो मी H2 तुम्हाला दाखवलाय त्या H2 पैकी एक हायड्रोजन तुम्हाला द्यायचा आहे या ऑक्सिजनला आणि हा दुसरा हायड्रोजन तुम्हाला द्यायचा आहे या कार्बनला. बघा, हे 2 हायड्रोजन मी कुठे कुठे जोडतो तुम्हाला क्लिअर आहे. सो या H2 ची तुम्हाला ॲडिशन करायची अक्रॉस CO बॉन्ड. कार्बन ऑक्सिजनमध्ये डबल बॉन्ड आहे. त्या डबल बॉन्डच्या अक्रॉस तुम्ही या H2 ला जोडतायत. कसं जोडतायत पुन्हा एकदा समजून सांगतो. बघा, थोडंसं रॉंग वेने आपण गेलो होतो, पुन्हा समजून सांगतो. मोलेक्युल कुठला आहे. H2 मोलेक्युल. आणि हा H2 मोलेक्युल तुम्हाला जोडायचा आहे. ओके, जोडताना कसं जोडतोय बघा. H2 असं साईडला लिहून घेतलं. H2. ओके, त्यातला हा जो एक हायड्रोजन आहे तुम्ही द्यायचा आहे कोणाला. या ऑक्सिजनला. आणि हा जो दुसरा हायड्रोजन आहे तो तुम्ही देणार आहात कोणाला.
या सेंटरच्या कार्बनला. जेव्हा या दोघं हायड्रोजनची ॲडिशन होणार तेव्हा कार्बन आणि ऑक्सिजन मधला डबल बॉन्डचं होणार सिंगल बॉन्डमध्ये. मग आता मॉलिक्यूल दिसायला कसं असेल बघा, RCH हा स्ट्रेट दाखवून घेतला. इथल्या कार्बनला तुम्ही H जोडताय ना, तो खाली दाखवून दिला असा H. नंतर वरती डबल बॉन्डचं होणार सिंगल बॉन्ड, तिथे एक O आहे, त्या ओला पण तुम्ही H जोडून दिला. आता काय करा माहिती का, हे सेपरेट सेपरेट जे दोन हायड्रोजन तुम्हाला दिसत आहेत ना त्यांना एकत्र करून घ्या. म्हणजे मी याच मॉलिक्यूलला लिहिताना असं लिहू शकतोय RC, या C ला हे दोन हायड्रोजन एकत्र करून घ्या असे. म्हणजे मी लिहिताना CH2 आणि CH2च्या पुढे काय आहे OH. तर मला कोणी सांगू शकता की हा मॉलिक्यूल कुठल्या फॅमिली मधला आहे? दिस मॉलिक्यूल बिलॉंग्स टू अल्कोहोल फॅमिली. आणि या अल्कोहोलचं मी तुम्हाला टाईप विचारला की हा अल्कोहोल प्रायमरी अल्कोहोल आहे का सेकंडरी आहे का टर्शरी आहे, तर कोण मला सांगेल की हा अल्कोहोल कुठल्या टाईपचा अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल. हा जो अल्कोहोल आहे हा कुठल्या टाईपचा अल्कोहोल आहे? प्रायमरी अल्कोहोल. हा प्रायमरी अल्कोहोल का झाला? एकदम सिंपल आहे. का? त्याचं रिझन असं आहे की OH ग्रुप, हा जो OH ग्रुप आहे हा OH ग्रुप ज्या कार्बनला जोडला गेलाय त्या कार्बनचा तुम्हाला टाईप ओळखायचा आहे. तुम्ही चेक करू शकताय, हा जो व्हाईट कार्बन तुम्हाला दिसतोय हा दुसऱ्या एकाच कार्बनला जोडलाय. इथे दिसत नाही फक्त तुम्हाला. R म्हणजे काय असतं? R म्हणजे अल्किल ग्रुप असतो. अल्किल म्हटलं सेंटरला कोण असतो? कार्बनच असतो. म्हणजे या कार्बनचा टाईप काय झाला? प्रायमरी कार्बन. प्रायमरी कार्बनला अटॅच आहे OH ग्रुप, म्हणून त्या अल्कोहोलचा टाईप कुठला झाला? प्रायमरी अल्कोहोल. म्हणजे इथे मी इन शॉर्ट असं म्हणू शकतोय का की आपण अल्डिहाइडला रेड्यूस केलं. वेन अल्डिहाइड इज रेड्युस्ड then that aldehyde is converted into primary alcohol. ओके, हा क्वेश्चन तुम्हाला MCQ साठी महत्त्वाचा असेल. ओके, अल्डिहाइड पासून तुम्हाला काय मिळतं? प्रायमरी अल्कोहोल. सेम रिएक्शन आपल्याला दाखवायची कीटोन सोबत. कीटोन कसं दाखवतो आपण? RC डबल बॉन्ड O R. RR मे बी सेम, RR मे बी डिफरंट. तर या केसमध्ये आपण रेड्युसिंग एजंट चेंज करतोय. आपण इथे रेड्युसिंग एजंट सोडियम हायपोहायड्रेट आपण यूज करतोय, नॉट सोडियम हायपोहायड्रेट, तसं सोडियम ब्रोमोहायड्रेट. जसं मी ते फॉर्म्युला दाखवतोय NaBH4. याचं नाव पण लिहून ठेवतोय. दिस मॉलिक्यूल इज कॉल्ड ॲज सोडियम बोरोहायड्राइड. त्याचं नाव काय आहे? सोडियम बोरोहायड्रेट. सोडियम बोरोहायड्रेट हा नेमका कोण आहे? हा एक प्रकारचा रेड्युसिंग एजंट आहे. दिस इज वन टाईप ऑफ रेड्युसिंग एजंट. आणि रेड्युसिंग एजंटचं काम काय असतं? रेड्युसिंग एजंटचा यूज असा असतो की तो आपल्याला काय प्रोव्हाइड करतोय? तो आपल्याला प्रोव्हाइड करतोय नेसंट हायड्रोजन. तो आपल्याला काय देण्याचं काम करतोय? नेसंट हायड्रोजन देण्याचं काम करतोय. ओके, आता ते नेसंट हायड्रोजन यूज कसे करायचे हे समजून सांगतो. नेसंट हायड्रोजन दाखवताना असे ब्रॅकेटमध्ये दाखवायचे असतात HH. आता ते H जोडायचे कुठे असतात बघा. ओके, सिंपल समजून सांगतो ते H जोडायचे कुठे. आपल्याकडे दोन नेसंट हायड्रोजन येतील. त्या दोन नेसंट हायड्रोजन पैकी त्यातला एक हायड्रोजन तुम्हाला वरती जोडायचा आहे ऑक्सिजन जवळ आणि दुसरा हायड्रोजन तुम्हाला जोडायचा या खालच्या कार्बनकडे. अशा पद्धतीने तुम्हाला जोडायचे. जेव्हा हे दोन हायड्रोजन जोडले जातील तेव्हा डबल बॉन्डचं होणार सिंगल बॉन्डमध्ये. मॉलिक्यूल दिसायला कसं असेल बघा, RCR. हा स्ट्रेट आहे तसं दाखवलं बघा, RCR'. वरच्या साईडला सिंगल बॉन्ड O होणार. त्या O सोबत आपण कोण जोडतोय? H जोडतोय. आणि डाऊन साईडला तुम्ही ते सिंपल जोडता आहात H. ओके, जो H तुम्ही असा वरती जरी लिहून घेतला तरी चालेल. म्हणजे फॉर एक्झाम्पल त्याला मी दाखवताना होता असं दाखवतो. बघा, या कार्बन जवळ मी H दाखवून दिला आणि ते बॉन्ड आहे. आता मला सांगा, हा जो मॉलिक्यूल तयार झालाय हा सुद्धा मॉलिक्यूल एक प्रकारचा अल्कोहोलच आहे. पण या अल्कोहोलचा मला टाईप कोणी सांगेल का की हा अल्कोहोल कुठल्या टाईपचा आहे? सेकंडरी अल्कोहोल. हा अल्कोहोल कुठल्या टाईपचा आहे? दिस इज अन सेकंडरी अल्कोहोल. या अल्कोहोलला सेकंडरी अल्कोहोल का म्हणतात असं जर कोणाला क्वेश्चन असेल तर मला विचारून घ्या. मी तुम्हाला समजून सांगेल की त्या अल्कोहोलला आपण सेकंडरी अल्कोहोल का म्हणतोय. तुम्हाला जर डाऊट असेल तर मला समजून म्हणजे मला विचारा, मी तुम्हाला समजून सांगतो ते. कोणाला काही डाऊट आहे का? जायचं पुढे. चल, इथे आपण आता ही रिएक्शन फिनिश केली. बघा, आपण कार्बोनिल कंपाऊंड पासून बनवतोय. कार्बोनिल कंपाऊंड मध्ये तुम्हाला एक कंपाऊंड घेतला आहे अल्डिहाइड. दुसरा कंपाऊंड जो यूज केला आपण तो कंपाऊंड कुठला आहे? कीटोन आहे. आता आपल्याला यूज करायचं आहे कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, सो त्या रिएक्शनला आपण नाव देऊ शकतोय रिडक्शन रिएक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके,
विथ द हेल्प ऑफ कार्बोक्झिलिक ॲसिड. कार्बोक्झिलिक ॲसिड. बघा रिॲक्शन कशी आहे. इथे मी तुम्हाला कार्बोक्झिलिक ॲसिड दाखवतोय. कार्बोक्झिलिक ॲसिड इज रिप्रेझेंटेड ॲज RC≡OH. आणि कार्बोक्झिलिक ॲसिडसाठी रेड्युसिंग एजंट वेगळा असतो. तो रेड्युसिंग एजंट कुठला असतो? आपल्याला यूज करायचा असतो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. त्याचा मोलिक्युलर फॉर्म्युला आहे LiAlH4 इन प्रेझेन्स ऑफ वॉटर मॉलिक्युल. बघा रिॲक्शन काय होते एक्झॅक्टली. हा जो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड आहे, हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड नेमका कोण आहे? पुन्हा सेम, इट इज अ वन टाईप ऑफ रेड्युसिंग एजंट. हा लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड कोण आहे? इट इज अ वन टाईप ऑफ रेड्युसिंग एजंट. आणि रेड्युसिंग एजंटचा यूज काय असतो? तर रेड्युसिंग एजंट आपल्याला काय प्रोव्हाइड करतो? इट प्रोव्हाइड्स अस नेसंट हायड्रोजन. ओके, जो आपल्याला काय प्रोव्हाइड करतो? नेसंट हायड्रोजन, जो आपण लिहिताना असं ब्रॅकेटमध्ये लिहितोय. ओके, आता हे नेसंट हायड्रोजन तुम्हाला किती यूज करायचे समजून सांगतो. तर वी आर गोइंग टू यूज 4 नेसंट हायड्रोजन. आता या 4 नेसंट हायड्रोजनचं काय करायचं बघा. आउट ऑफ दिस 4 नेसंट हायड्रोजन, 2 हायड्रोजन्स आर युज्ड फॉर द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. या ऑक्सिजनला काढण्यासाठी आपण 2 वापरले, जेणेकरून तुम्हाला बाय प्रोडक्ट मिळणार H2. आणि उरलेल्या दोघांचं काय करायचं? कारण टोटल होते 4. आउट ऑफ 4 वी ऑलरेडी युज्ड 2 हायड्रोजन फॉर द रिमूव्हल ऑफ ऑक्सिजन. अँड व्हॉट अबाउट रिमेनिंग 2 हायड्रोजन? This remaining 2 hydrogen are directly attached to carbon, so that there is a formation of RCH2OH. बघा इथे फक्त आणि फक्त कार्बन होता. या कार्बनला मी हे 2 हायड्रोजन जोडून देतोय. म्हणजे त्या Cचं काय होणार? इथे CH2 होणार आणि पुढे OH आहे तसंच, प्लस तुम्हाला काय मिळालं? H2. हा जो फॉर्म झाला आहे कुठल्या टाईपचा अल्कोहोल आहे? देर इज अ फॉर्मेशन ऑफ अन प्रायमरी अल्कोहोल. बघा या तिघं रिएक्शन शॉर्टमध्ये रिवाइज करतोय. काय काय केलं आपण? सिंपल आहे. सगळ्यात पहिल्यांदा मी इथे यूज करतो आहे अल्डिहाइड. अल्डिहाइड आपण रिप्रेझेंट करतोय RC≡OH. नंतर आपण घेतला होता कीटोन RC≡O. इथे R सेम पण असेल किंवा डिफरंट पण असेल. आणि सगळ्यात शेवटी आपण घेतलं होतं कार्बोक्झिलिक ॲसिड, ज्याला आपण रिप्रेझेंट केलंय यावे. आता प्रत्येकासाठी रेड्युसिंग एजंट वेगवेगळा होता. जो आपण अल्डिहाइडसाठी वापरला होता तो अल्डिहाइडसाठी आपण सिम्पली घेतला होता हायड्रोजन इन प्रेझेन्स ऑफ मेटल लाईक प्लॅटिनम, पॅलाडियम और निकेल. ओके, दुसरं कीटोनसाठी तुम्ही रेड्युसिंग एजंट वापरला होता, ज्याचा फॉर्म्युला होता NaBH4. या NaBH4 याचं नाव आहे सोडियम बोरोहायड्राइड. याचं नाव आहे सोडियम बोरोहायड्राइड. हा सोडियम बोरोहायड्राइड तुम्हाला काय प्रोव्हाइड करतो? नेसंट हायड्रोजन. प्लस कार्बोक्झिलिक ॲसिड आपण वापरला होता लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड. त्याचं नाव होतं LiAlH4 इन प्रेझेन्स ऑफ H2. लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड, NaBH4 आणि H2 हे सगळे रेड्युसिंग एजंट आहे. या सगळ्यांचं काम आहे दिलेल्या रिएक्टंटला रेड्यूस करणं. ओके, सो लिथियम ॲल्युमिनियम हायड्राइड तुम्हाला प्रोव्हाइड करतो 4 नेसंट हायड्रोजन. बघा जेव्हा रिॲक्शन होते, रिॲक्शन होत असताना लक्षात घ्या एक्झॅक्टली काय होतं. पहिला जो मॉलिक्यूल आपण यूज करतो आहे तो आहे अल्डिहाइड. सेकंड मॉलिक्यूल आपण जो यूज करतोय तो आहे कीटोन. आणि तिसरा जो मॉलिक्यूल आहे तो कुठला आपण यूज करतोय? कार्बोक्झिलिक ॲसिड. दिस इज अन कार्बोक्झिलिक ॲसिड. जेव्हा अल्डिहाइड तुम्ही रिड्यूस करतात तेव्हापासून तुम्हाला ते कंपाऊंड मिळतं RCH2OH, की ज्याला मी कुठलं अल्कोहोल बोलतो आहे? प्रायमरी अल्कोहोल. जेव्हा तुम्ही कीटोन यूज करतो तेव्हा तुम्हाला मॉलिक्यूल मिळतो RCHR आणि इथे कोण येतो? OH, ज्याला तुम्ही कुठलं अल्कोहोल बोलतात? दिस इज अन सेकंडरी अल्कोहोल. आणि जेव्हा तुम्ही कार्बोक्झिलिक ॲसिड वापरतात तेव्हा तुम्हाला एक बाय प्रोडक्ट मिळतं H2O आणि मेन कंपाऊंड तुम्हाला मिळतं RCH2OH. RCH2OH हे एक प्रकारचं कुठलं अल्कोहोल आहे? दिस इज वन टाईप ऑफ प्रायमरी अल्कोहोल. सो बाय दिस मेथड वी कॅन प्रिपेअर नंबर ऑफ अल्कोहोल. इथे सुद्धा आपण अल्कोहोल तयार केलाय, इथे सुद्धा आपण अल्कोहोल्स तयार केलाय, इथे सुद्धा अल्कोहोल तयार केलाय. आता MCQचा विचार केला तर MCQ साठी लक्षात घ्या, रिॲक्शन सॉल्व्ह करत बसायचं नाही तुम्हाला. तुम्ही रिॲक्शन सॉल्व्ह करताना फक्त लक्षात घ्या, जर तुम्ही अल्डिहाइडला रिड्यूस केलं तर तुम्हाला डायरेक्टली काय भेटतं? प्रायमरी अल्कोहोल. आणि जर तुम्ही कीटोनला रिड्यूस केलं तर तुम्हाला कुठलं अल्कोहोल मिळतं? सेकंडरी अल्कोहोल. सो क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतोय, सेकंडरी अल्कोहोल इज ऑब्टेन फ्रॉम ऑप्शन ए अल्डिहाइड, ऑप्शन बी कीटोन, ऑप्शन सी कार्बोक्झिलिक ॲसिड, ऑप्शन डी ऑल द अबव. लक्षात घ्या, सेकंडरी अल्कोहोल इज ऑब्टेन फ्रॉम कीटोन. प्रायमरी अल्कोहोल मिळवायचं आहे. प्रायमरी अल्कोहोल कॅन बी ऑब्टेन फ्रॉम आयदर अल्डिहाइड और वी कॅन ऑब्टेन फ्रॉम कार्बोक्झिलिक ॲसिड. मला सांगा या तिघ रिएक्शन सगळ्यांना समजल्या का? येस नो बोला पटकन. समजलं. समजलंय? येस सर. क्लिअर आहे? येस सर. मला सांगा शिकवताना घाई झाली का? का ओके चाललंय सगळं ठीक आहे? ओके.
प्रत्येकाने रिप्लाय करा म्हणजे मला तसं ठीक आहे ना, स्पीड बरोबर आहे का? येस सर. हो सर. फाईन फाईन. ओके, आता आपण कुठल्या कुठल्या रिएक्शन संपवल्या पाठीमागे पुन्हा एकदा जाऊ. आपण कुठल्या कुठल्या रिएक्शन पर्यंत पोहोचलेलो आहोत. या आपल्या मेन रिएक्शन होत्या. ओके, इथलं बरीच गर्दी झाली. लेट मी क्लिअर दिस. बघा, आतापर्यंत आपण कुठली कुठली रिएक्शन फिनिश केली एकदा पुन्हा सांगतो. आपण फ्रॉम अल्किनला सुरुवात केली, त्यातलं ऍसिड कॅटलाइज घेतलं आणि हायड्रोबोरेशन घेतलं. हायड्रोबोरेशन म्हणजे कुठली रिएक्शन? दॅट इज BH3 वाली रिएक्शन जे आपण फिनिश केली, ज्याला आपण डायबोरेन असं पण नाव दिलं होतं. डायबोरेन ती रिएक्शन झाली. फ्रॉम कार्बोनिल कंपाऊंडमध्ये आपण रिडक्शन ऑफ अल्डेड पण बघितलं आणि रिडक्शन ऑफ कीटोन पण बघितलं आणि त्यातली सेकंड मेथड ती पण फिनिश झाली, रिडक्शन ऑफ कार्बोक्सिलिक ऍसिड. ओके, आता आपली तिसरी रिएक्शन बाकी आहे, पण ती रिएक्शन समजून सांगायला बराच वेळ लागेल. मग ती रिएक्शन आपल्याला आज कव्हर करण्याची आवश्यकता नाही, ती रिएक्शन उद्या सेपरेटली होईल. पण लक्षात घ्या, ही जी रिएक्शन आहे ती मोस्ट इम्पॉर्टंट रिएक्शन असेल, त्यामुळे उद्या कोणी लेक्चर मिस करू नका. ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन ही बऱ्यापैकी जास्त महत्त्वाची आहे. माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यू जर बघायला गेलं तर बोर्डच्या साठी सुद्धा महत्त्वाची आहे आणि नीटवरती सुद्धा याच्यावरती क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट रिएक्शन, ती आपण उद्याच्या लेक्चरला कंटिन्यू करतोय. तर आजचं लेक्चर आपण इथे थांबवतोय आणि एकदा की आपल्या ग्रिग्नार्ड रिएजंटची रिएक्शन संपली तर आपल्याला लगेच मेथड्स ऑफ प्रिपरेशन ऑफ फेनॉल पण चालू करायचं, पण ते उद्याचं उद्या बघू आपण. ठीक आहे, तर आजच्या पुरतं एवढं इनफ आहे. आज बरंच काही कव्हर झालंय टॉपिक. ओके, चला इथे आपण आता सर, हां बोला. मॉर्निंग टायमिंग काय? हां, उद्याचा मॉर्निंग टाईम बघा ना, एकदा आपल्या त्या ग्रुपमध्ये ना मी मेसेज केला होता केव्हा तरी. मला उद्याचा मॉर्निंग टाईम एक्झॅक्टली आठवत नाहीये आणि नेमकं आता माझ्याकडे मोबाईल पण नाही इथे. बघा तर बरं, कोणाला आठवतंय का? सर 8 8 आहे वाजता सर. आहे. किती वाजता आहे? 8. 8 o'clock. अच्छा, ओके. उद्या ओके फाईन. उद्या आपण 8 वाजता भेटू पुन्हा. ओके, ज्यांना शक्य होईल त्यांनी लेक्चर अटेंड करण्याचा प्रयत्न करा. उद्या सकाळी 8 वाजता आपलं लेक्चर असेल. ओके, उद्या सकाळी आपलं ग्रिग्नार्ड पासून आपण कंटिन्यू करू. ठीक आहे, चलो गाइस, देन टुडे विल स्टॉप हियर. बाकीचा पार्ट आपण उद्या कंटिन्यू करतोय. बाय एव्हरीवन. बाय.